माणसाचं म्हणजे अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत आपल्या गरजा आहेत. त्यापैकी मॅडमनं आरोग्य ही किती अत्यंत गरज महत्वाची आहे आपल्याला सांगितलेलं आहे. न लाजता मॅडमनी मासिक पाळी आपल्याला सांगितलेली आहे आणि त्यातून आपण पुढे गेलंच पाहिजे. कारण आता आपल्याला 10वीच्या चॅप्टरमध्ये 3 मार्काला मासिक पाळीचं प्रत्येक गोष्टी सत्य आपल्याला जाणून घेतलं प्रॅक्टिकल पद्धतीनं किंवा आपण समोर आपल्याला कुठलं मोटिवेशन दिलं तरच आपण समजू शकतो. आम्ही मॅडमला विनंती केली की आमच्या मुलींना 5वी ते 10वीच्या मुलींना तुम्ही मार्गदर्शन करा. कारण आपण लाजतोच आणि काहीच गोष्टी शेअर करत नाही. त्यापासून पण आपल्याला एक मानसिक म्हणजे आजार होतो हे पण मॅडमनं सांगितलं. आणि आपल्या मधले बदल सांगितले. तुम्हाला 5वी पासून विज्ञानला आहे की शारीरिक कंबाईंड मुला मुलींना बसून एकदा बोलू त्याची सुद्धा गरज आहे. कसं असतंय असे संकोच विचार ठेवायचे नाही. तो मुलगा आहे खुल्लं बोलायचं नाही. जेवढं आपण खुल्लं बोलू तेवढं आपलं मन खुल्लं होते, फ्रेश होते, मन परिवर्तन होते. वयोगट तसा आहे. एकमेकाला अट्रॅक्शन वाटते, शरीरातील बदल, हार्मोन्स चेंज. तुमचा दोष नाही, हे निसर्गानं दिलेली देणगी आहे. आपल्या शरीरातील हार्मोन्स चेंज कळलं. आणि ते सांगायचं काही काय मला झोपेबद्दल सांगितलं, पाण्याबद्दल सांगितलं, तुझ्या आहाराबद्दल सांगितलं, स्वच्छतेबद्दल सांगितलं, केस धुण्याबद्दल, नखाबद्दल, पालिकाची गोळी खाण्याबद्दल, पाळीतल्या कपड्याबद्दल. अजून काय राहिलंय? कुठला मुद्दा राहिलाय का सांगायचा? सांगा. गोळी खायची खूप गरज आहे. जाणार आहे तर आम्ही पहिलीच्या वर्गात येऊन म्हणजे 5 वर्ष पूर्ण आणि 6 पर्यंत आहे अशांना आम्ही धनुर्वात प्रतिबंधक लस देतो. तो प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आहे पहिलीच्या लेकराचा DPT ची लस घ्यायची. त्याच्यानंतर शासनाने करून दिलेलं वयोगट आहे 10 वर्षाला त्याची गरज आहे. तो तिथं पहिलीत दिलेल्या डोसचा पावर तुम्ही 5वीत येईपर्यंत कायम राहतो. कळलं? कसं उदाहरण देऊ तुम्हाला? समजा 1 लिटर दूध आहे. आज 1 लिटर दूध मी विकत घेतले. मला हे संध्याकाळपर्यंत संपवायचं आहे. हे पूर्ण संध्याकाळपर्यंत जातंय. याची गॅरंटी मला आहे. तसं शासनाला गॅरंटी आहे. हे पहिलीच्या असं चोळायचं. हे कशासाठी सांगितलं असतं सांगा बरं? 10-10 वेळेस का? कुठं बसते? अंगठावरची वेळ काढून टाकायची. तशा पद्धतीने हात धुवायचे. आणि हात धुतल्यानंतर आता तुम्ही जर आईला जाऊन सांगितलं आई बरोबर ती योजना आहे म्हणून आपल्या प्रत्येक म्हणजे म्हणजे तुमच्या घरात सगळ्यांना माहिती सांगायची की आपल्या आभा आणि आयुष्यमान कार्ड काढलेले आहेत का. जर नसेल काढलेले तर काढून घ्यायचे.